श्री गणेशाय नमः. गरुड पुराणातील 14वा अध्याय आपण ऐकणार आहोत. भगवंत 14व्या अध्यायामध्ये सांगतायत, प्रेतयोनीचे लक्षण संपूर्ण पूर्वाध्यायी केले निरूपण. चतुर्दशाध्यायी श्री भगवान बोलता वचन सुनी झाला. आता भगवंत कथा सांगतायत. एक दिव्य तपस्वी असा ब्राह्मण मारवाड प्रांतामध्ये तीर्थयात्रा करण्यासाठी गेला असता एका ठिकाणी मुक्कामासाठी थांबला असता त्या ठिकाणी 5 प्रेतात्मे अकराळ विकराळ रूप धारण करून त्या ब्राह्मणाच्या अंगावर धावून गेले. तो ब्राह्मणही तपस्वी असल्यामुळे नरसिंह भगवंताचा कृपापात्र होता. त्याने हुंकार करून त्या प्रेतात्म्याला खिळवून टाकले आणि जखडून बांधून टाकलं. तेव्हा तो ब्राह्मण त्या प्रेतात्म्याला विचारतंय, तुमची अशी दशा कशामुळे झाली, तुमच्यावर अशी अवस्था का आली. तेव्हा ते सगळे प्रेतात्मे ब्राह्मणाला सांगत आहेत, आमच्या पापकर्मामुळे आम्ही उपाशी इथे अतृप्त अवस्थेत फिरत आहोत. आमचा उद्धार करा, तुमच्यात सामर्थ्य आहे आणि आमचा उद्धार करून आम्हाला योग्य योनी मिळवून द्या, असं ते प्रेतात्मे ब्राह्मणाला सांगतायत. तेव्हा ब्राह्मण त्यांना विचारते, तुमची अशी दशा कशामुळे झाली, काय पाप केली त्यामुळे तुमच्यावर ही अवस्था आली आहे. तेव्हा पहिला प्रेतात्मा सांगतोय, मी पित्याची सर्व संपत्ती भोगली पण त्यांचे उत्तर कार्य मात्र केले नाही, ते पाप मी आज भोगत आहे. दुसरा प्रेतात्मा सांगतोय, मी ब्राह्मणाचा अपमान करून फार छळ करीत होतो, त्या पापामुळे अनेक नरक भोगून प्रेत बनलो. तिसरा सांगतोय, मी पूर्वी वैश्य होतो, न्याय अन्याय न पाहता लबाडीने विक्री करून खूप द्रव्य जमवले, आपले दोष नाहीसे व्हावेत म्हणून धार्मिक आचरण करीत होतो पण त्याने काही उपाय झाला नाही आणि प्रेत बनलो. चौथा म्हणतोय, मी पूर्वजूनी ब्राह्मण होतो पण स्त्री लोलूप असल्यामुळे आचारधर्माची कधीही पर्वा केली नाही. मी पित्याचे व मातेचे श्राद्ध कधी केले नाही, मात्र पत्नीच्या माहेरच्या लोकांचे पुष्कळ चोचले पुरविले. त्यावेळेस पाचवा सांगतोय की मी विद्वत्मान्य ब्राह्मण होतो, धर्माधिकारी होतो, परंतु विद्येच्या गर्वापोटी मी स्वतः कधीही धर्माचरण केले नाही. स्वतः दाने घेतली पण स्वतः कधीच दाने केले नाहीत. त्यामुळे मग मी प्रेत बनलो. आणि सगळे 5 जण त्या ब्राह्मणाला नमस्कार करून सांगतायत की आमचा तुम्ही उद्धार करा, तुमच्यात ते सामर्थ्य आहे. मग त्या सर्वांची दया येऊन त्या ब्राह्मणाने प्रेतात्म्याला विचारले की तुमच्यासाठी मी काय करू, तुम्ही मुक्त व्हाल. त्यावेळेस ते सगळे 5 जण सांगतायत, तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री जाऊन शिव अथवा विष्णूच्या तीर्थक्षेत्रावर जाऊन पिंपळाच्या झाडाखाली, तुळशीच्या झाडाखाली, तुळशीच्या जवळ किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावर जाऊन नारायण नागबली करा, म्हणजे आम्ही मुक्त होऊ, आमच्यासाठी तुम्ही नारायण नागबली करा, असं ते प्रेतात्मे त्या ब्राह्मणाला सांगतायत. ब्राह्मणाने हो म्हणून त्या 5 जणांची नाव गोत्र विचारून त्यांच्यासाठी यथाविधी नारायण नागबली केला आणि त्या 5 जणांना प्रेतत्वापासून मुक्ती मिळवून दिली. असे हे नारायण नागबली विधी त्याचं महत्त्व आहे. नारायण नागबलीमुळे प्रेतात्म्याचा सुद्धा उद्धार होतो आणि या सर्वांनी नारायण नागबली करावं म्हणजे आपल्या पितरांना गती प्राप्त होते. जय श्रीराम.